लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा 13वा स्मृतिदिन आहे. दीनदलितांना वर आणण्याची चळवळ असते, जाती धर्माची चळवळ नसतेही. जातीपातीची भीत कशाला, माणूस म्हणणार या माणसाला. मला माहित नाही की बाबा का वंचित राहिला या सगळ्या गोष्टीपासून. घरात नेहमी बाहेर चपला असायच्या आणि नेहमी आमची कॅन्टीन चालू असायची. मुक्तछंद कव्वालीमध्ये आणणारा पहिला बाबा आहे. न तस्वी काम आएगी न माला काम आएगा, न फौजे साथ देगी न रिसाला काम आएगा. ये अपना नहीं भाई, ये नायगांव में रहता, ये मराठी है. तर बाबा सूर आणि सुरा दोन्ही घेऊन फिरायचा. जांभूळाख्यान हा त्याचा श्वास होता. जय भीम नमो बुद्धाय असं म्हणत ते स्टेजवर कोसळले. गरजा महाराष्ट्र माझा. मंडळी नमस्कार, मी संतोष खामगावकर. माय महानगर लाईव्ह मध्ये तुमचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे. पण विषय आज थोडा वेगळा आहे, कारण निमित्त आहे उद्या लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा 13वा स्मृतिदिन आहे. आणि त्यानिमित्त आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत त्यांचेच पुत्र म्हणजे गायक नंदेश उमप. नंदेश, तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद धन्यवाद. बाबांच्या स्मृतिदिनानिमित्त तुझ्यासोबत गप्पा मारणं हा आमचा अगोदरपासून मानस होता. म्हणजे विठ्ठल उमप म्हणजे लोकशाहीर विठ्ठल उमप म्हटल्यानंतर त्यांनी लोककलेचा एकही पैलू सोडला नव्हता. म्हणजे भीमगीत म्हणा, कोळीगीत म्हणा, आणखीन बरीचशी गाणी, या सगळ्यासोबत अगदी थेट गझल संग्रहापर्यंत, कव्वाली हा देखील पैलू त्यांनी सोडला नाही. आणि एवढा महान लोकशाहीर. बरं, त्यामागची महत्त्वाची गोष्ट ही की या सगळ्यामधून प्रबोधन हा मूळ मुद्दा त्यांनी कधी इकडे तिकडे जाऊन दिला नाही. आज आठवणीतले विठ्ठल उमप म्हणजे तुझे बाबा, वा, हे आम्हाला तुझ्याकडून जाणून. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि त्यानिमित्त तुला पाचारण केलेलं आहे. वा वा, अप्रतिम. आठवणीतले बाबा खूप छान हे आहे, विषय आहे. आणि मी सगळ्यांना नमस्कार करतो, जय महाराष्ट्र करतो की आपलं महानगर. आणि तिथे आज आपण बोलायला बाबाबद्दल बोलतो, कारण उद्या बाबाचा स्मृतिदिन आहे, 13वा स्मृतिदिन आहे. आणि उद्याच आम्ही मृदगंध पुरस्कार बाबाच्या नावाने देत असतो. अनेक मान्यवर कलाकार मंडळी, साहित्यिक मंडळी, अनेक या साहित्य क्षेत्रातली आणि अनेक लोककलेतली अनेक मंडळी इथे येऊन बाबाचा पुरस्कार खूप मोठ्या आनंदानं आणि जड अंतःकरणानं स्वीकारत असतात. मी जड अंतःकरणानं यासाठी सांगतो, कारण बाबाने जे काम केलं आहे किंवा त्याचा जो वावर होता या समाजाप्रती किंवा या महाराष्ट्रात, तर तो खूप सुंदर होता. तो सगळ्यांना खूप आवडायचा आणि आदरार्थी ते एक घेतल्यानंतर भरून येतं ना मन, तसं प्रत्येकाचं मन ती ट्रॉफी, ती बाबाची काय म्हणतो जांभूळाख्यानाची घेतल्यानंतर भरून येतं. असा तो क्षण असतो जो उद्या होणार आहे. आणि अनेक मान्यवरांना बाबाचा विठ्ठल मृदगंध पुरस्कार दिला जाणार आहे. आठवणीतल्या बाबाचा तू विषय काढलायस, तर आपण एक सुरू करूया बाबाबद्दल बोलायला. मला सर्वात पहिल्यांदा तर आधी तर फाउंडेशनचं जे काम झालेलं आहे म्हणजे आठवणीतले बाबा म्हणत असताना ह्या आठवणी तुम्ही खऱ्या अर्थाने गेल्या 13 वर्ष मृदगंधाच्या माध्यमातून जागृत ठेवल्यात खऱ्या अर्थाने. तर हे जे फाउंडेशनचं काम आहे ना, ते नक्की काय हे थोडक्यात जर समजावून सांगितलं तर बरं होईल. आणि मग त्याच्या पुरस्कारांबद्दल यंदाच्या आपण बोलूयात जरा. नक्की. बाबा फाउंडेशन हे का, किंवा समाज सुधारण्याचं काम आम्ही का करावं, किंवा समाजाला आपण काय देणं लागतो हे का करावं, तर समाजाला आपण काय द्यायचं असतं. कारण समाज आपल्याला भरभरून देत असतो. कारण समाज असेल, महाराष्ट्र असेल, भारत, सगळी मंडळी आपल्याला भरभरून प्रेम देतात, आपल्याला सांभाळतात. जसा बाबा अनेक मंडळींना सढळ हस्ते नकळतपणे, आम्हालाही कळायचं नाही, तो खूप मंडळींना त्याने सहकार्य केलं आहे, आर्थिकदृष्ट्या मदत केलेली आहे. ते आम्हाला माहीत नव्हतं, पण काही गोष्टी बाबाच्या आमच्या कानावर होत्या, आम्हाला माहीत होत्या. बाबा गेल्यानंतर 2010ला बाबा गेला आणि 2 वर्षानंतर 2012ला मला ही गोष्ट आठवली, संतोष, की अरे, मी माझ्या मिसेसला म्हटलं की अरे, बाबाचा एक पैलू राहिला आहे आपल्याकडनं. बाबाचं गाणं आपण गातोय, त्याची कला आपण जोपासतोय, टिकवण्याचा प्रयत्न करतोय, पण बाबाची एक गोष्ट आहे जी
समाज प्रबोधनाबरोबर समाजकार्य करायचं. तर ते समाजकार्य तो आपण जर त्याच्या नावाने जर सुरुवात केली तर कसं होईल. आणि मग विठ्ठल फाउंडेशनची स्थापना 2012च्या दरम्यान सुरू झालेली आहे. माणसाला माणसासारखं वागवणं काय असतं किंवा माणूस काय होणं ही खूप कठीण गोष्ट आहे रे. संत होणं, देव होणं जशी कठीण गोष्ट आहे तसं माणूस होणं पण कठीण गोष्ट आहे. की माणसाच्या मनात दानत आपण म्हणतो, तुम्हारे में दानत होनी चाहिए, तर ती दानत बाबाच्यात होती. तो असं मदत करायचा. त्या मदतीतनं आम्ही पुढे बाबा गेल्यानंतर त्याची ही मदत, त्यानं केलेलं कार्य थांबू नये म्हणून फाउंडेशनची ही छोटासा हा प्रयत्न आम्ही करतो. बाकी काय. तुम्ही 7 पुरस्कार देताय साधारणतः दरवर्षीप्रमाणे. हे 7 पुरस्कार मला जर मी चुकत नसेल तर यावेळेचा मृदगंध जीवनगौरव पुरस्कार दिलीप प्रभावळकरांना जातोय. हा, या व्यतिरिक्त काही नावं आहेत ती तुझ्याकडून कळली तर फार बरं होईल. बिलकुल. ही पुरस्कार यावेळेस पुरस्कार जीवनगौरव जसा आपण आपले शाहीर साबळे आमचे अण्णा जसं त्यांना दिला होता, माया जाधव लोककला आणि यासाठी त्यांना मिळाला होता. त्यानंतर मधु मंगेश कर्णिक काका असतील, त्यानंतर फमू शिंदे असतील, अनेक मान्यवरांना दिला. तसा यंदाचा पुरस्कार 2023चा जीवनगौरव दिलीप प्रभावळकर, ज्यांनी अनेक लीलया भूमिका साकारल्या नाट्य क्षेत्रामध्ये किंवा चित्रपट किंवा सिरियल्समध्ये, त्यांना जातोय. आणि त्याचबरोबर सुदेश भोसले, जो एक महाराष्ट्राचा एक आगळा वेगळा आवाज आहे, जो जागतिक कीर्तीचा आवाज आहे, तर त्या मराठी मनाला, मराठी माणसाला हा संगीताचा पुरस्कार दिला जातोय. त्याचबरोबर सुमित आणि चिन्मयी सुमित या दोघांनाही अभिनय क्षेत्रातला पुरस्कार आहे. सुमित राघवन आणि चिन्मय सुमित ही जोडगोळी आहे. हे पती पत्नी आहेत. त्या दोघांनाही, कारण त्यांचं एक खूप काम आहे. अगदी म्हणजे आता मला वाटतं 30 वर्ष झाली या दोघांनाही रंगभूमीवर काम करत आहेत. सिरियल नाटकाच्या द्वारे आपल्याला येऊन भेटत आहेत. तर त्यांना तेवढे ताजेतवाने, तेवढेच क्या बात आहे. त्यांचं कामही ताजं आहे आणि तेही ताजे आहे. तर ते एक आहे. त्याच्यानंतर लोककलेचा जो एक असतोच तो आतंबर शिरडोणकर, ज्यांनी पवना बटाव हा वग जो असेल किंवा अनेक तमाशाला एक नवीन आयाम दिला. तमाशा क्षेत्रामध्ये एक आदरानं घेतलेलं नाव आहे आणि अनेक तमाशे फड रंगवले आहेत. अनेक तमाशा मंडळींबरोबर कामं केली आहेत. म्हणजे कांताबाई सातारकर असतील किंवा अनेकांबरोबर यांनी कामं केलेली मंडळी आहेत. आतंबर शिरडोणकर लोककला. त्यानंतर केतकी माटेगावकर, हिला नवोन्मेष प्रतिभा म्हणून पुरस्कार आम्ही देतो. कारण ती संगीतही करते आहे, ती गातीही आहे, ती अभिनयही करते आहे, ती अनेक गोष्टी एक लीलया करते. आता लहान एक वयाची असणारी आपली मुलगी, तर ती प्रतिभा नवोन्मेष प्रतिभा आहे. त्याचबरोबर समाजसेवेचा पुरस्कार तो कोल्हापूरच्या अनुराधा भोसले यांना देतोय. कारण देतो म्हणजे आम्ही देणारे कोणीच नाही, तो त्यांना आम्ही प्रदान करतो आहोत. अगदी नगरपासून, अहमदनगरपासून या बाईचा प्रवास सुरू झाला, तो कोल्हापूरपर्यंत नव्हे तर अगदी फ्रान्स, अमेरिका सगळ्यांनी या आमच्या ताईंची दखल घेतलेली आहे. तर त्यांना बाबाच्या नावे मृदगंध पुरस्कार जावा हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. एका गोष्टीचं कौतुक वाटतं या सगळ्यामध्ये, म्हणजे खरोखरच की आपण एका ठराविक समाजातले, आंबेडकरी चळवळीतले किंवा इतर काही चळवळींमधून आलेलो आहे म्हणून कधीच तुम्ही या गोष्टीचा विचार नाही केला की एका ठराविक चौकटीतल्या लोकांनाच तो जावा. अजिबात असा मला नेहमी वाटतं की बघ संतोष, की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, किंवा बाबांनी एक ठिकाणी असं म्हणून ठेवलं होतं की जातीपातीची भीत कशाला, जातीपातीची, माझ्या लोकशाहीर विठ्ठलोबांनी लिहिलंय, जातीपातीची भीत कशाला, माणूस म्हणणार या माणसाला, तुकारामाच्या गाथ्यात हायर, तुकारामाच्या गाथ्यात हायर, जरा जागा होऊन तू पाहिर, अरे येड्यावानी तू करतोस काय र, जरा जागा होऊन तू. तर मला असं वाटतं की ज्या छत्रपती शिवरायांना जातपात पाहिली नाही, त्यांच्या त्या अष्टप्रधान
किंवा त्यांच्या त्या सगळ्या राजवाड्यात सगळ्या जाती धर्माचे 18 पगड लोक होते, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर जास्त ब्राह्मण मंडळी, सिकिपी मंडळी काम करत होती. बरोबर आहे. शाहू महाराजांनी जातपात पाळली नाही, जात धर्म पाळला नाही. शाहू महाराजांनी आंबेडकरांना केवढं मोठं सहकार्य केलं. तिथे गायकवाड बडोद्याचे, त्यांनी बाबासाहेबांना तिथं केवढं म्हणजे स्कॉलरशिप दिली. बाबांनी तोच एक झरा बाबाच्या तरी वाहतोय. आणि फक्त चळवळ नाही, चळवळ काय असते तर ते गोरगरिबाला, दीनदलितांना वर आणण्याची चळवळ असते. जाती धर्माची चळवळ नसते ही माणसाला मेन स्ट्रीम मध्ये आणण्याची चळवळ असते. त्याच्यामध्ये तो सगळ्या स्टेजवर जसा बाबा काम करत होता, सगळ्या क्षेत्रातली मंडळी बाबाला मानत होती. फक्त एकाच जाती धर्मातली नाही, सगळ्या क्षेत्रातली. म्हणून बाबा नाटकात काम करत होता तर करत होता, रत्नाकर मतकरींबरोबर काम केलं तर केलं, त्याने यशवंत देवांबरोबर काम केलं तर केलं, त्याने अनेकांबरोबर काम केलं, सुरेश चिखलेंपर्यंत काम केलं, त्याच्यानंतरही अनेक काम केलं. तर मला सांगायचं आहे की बाबा कधी चौकटीत बसला नाही. तर बाबांना आपण का चौकटीत बसवायचं, किंवा बाबांपुरते फक्त एवढीच माणसं तुमच्याकडे का येतात, किंवा हीच माणसं का येतात, दुसरी का येत नाही, हा मी कधी विचार नाही करत. माझ्यासाठी सर्व समान आहेत. कारण माणूस आहे, कलाकार असतो, त्याला जातभेद, जात पंथ काहीच नसतं. त्याच्यामुळे दिलीप प्रभावळकरांना जेव्हा आम्ही फोन केला तेव्हा तेही खूप गहिवरले होते की नंदेश, बाबांबरोबर मी काम केलंय, बाबांबरोबर माझा सहवास होता आणि बाबांच्या नावाने तू आम्हाला पुरस्कार देतोयस, हे खूप माझ्यासाठी चांगलं आहे. अतंबर शिरढोणकर जवळजवळ 30 ते 40 सेकंद फक्त रडत होते फोन केल्यानंतर. तर ते कोण आहेत, ते कुठल्या जातीचे आहेत, ते कुठल्या पंथाचे आहेत, मला फरक पडत नाही, मला माहीत नाही. पण मृदगंध जो पुरस्कार आहे, जो मृदगंध बाबाने अख्ख्या जगाला दिला, पसरवला हा सुगंध, तसा तो सुगंध पसरवणारे अनेक कलाकार, साहित्यिक आहेत ज्यांना बाबाच्या नावे हा पुरस्कार दिला जातो. नंदेश, पुरस्कारावरून एक गोष्ट जी खटकते कुठेतरी मनाला, ती म्हणजे बाबा अगदी थेट मराठा बटालियन दिल्लीपर्यंत वगैरे तर गेलेच, पण या व्यतिरिक्त ते देशाच्या सीमा क्रॉस करून आयर्लंडमध्ये जाऊन त्यांनी भारताला पहिलं पारितोषिक मिळवून दिलं. इथपर्यंत प्रवास झालेल्या व्यक्तीला सरकारकडून एखादा पुरस्कार मिळू नये हे खटकतं. म्हणजे तुम्ही पद्मश्री बद्दल बोलताय का? नाही, आणि तुमच्या पत्रकारांचे खूप धन्यवाद मी मानेन की तुम्ही प्रत्येक वेळेस हा आवाज उचललेला आहे. तुम्ही पत्रकारांनी अगदीच सगळ्या प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, मला माहीत नाही की बाबा का वंचित राहिला या सगळ्या गोष्टीपासून, पण बाबाचा पसारा खूप मोठा होता, बाबाचं काम खूप मोठं होतं. म्हणजे नुसतं काव्य गाणं नाही, म्हणजे लोककलाकार नाही, तर या कॉस्मोपॉलिटन महाराष्ट्रात, मुंबईत गावाकडचं संगीत, ते साहित्य बाबानं या शहरामध्ये आणलं. अनेक आहेत, म्हणजे आमचे शाहीर साबळे अण्णा असतील, किंवा अमर शेख असतील, किंवा या सगळ्या मंडळींनी, आता अण्णाभाऊ साठेंनी छक्कड जी होती, लावणी जी होती, ती छक्कड संयुक्त महाराष्ट्राच्या काळाच्या त्यासाठी वापरली, त्या गाण्याला, त्या प्रकाराला वापरलं. म्हणजे परत एकदा त्या निमित्ताने छक्कड किंवा काय ही गाणी माहीत पडली. विषय वेगळा असला तरी प्रकार या महाराष्ट्राला या मंडळींनी दिले, अनेक प्रकार दिले. तुंबडी दिलं, बोबडी गवळण दिली, गवळणी दिल्या, गोंधळ दिले, अनेक प्रकार दिले आणि महाराष्ट्राला काय म्हणतो ना समृद्ध केलं. कोळी प्रकार आहे, कोळी गीताचा बादशाह म्हणून ठरला बाबा. तर इतके प्रकार जागतिक लेवलवर जाऊन ठेवले. म्हणजे त्यांच्यानंतर कोळी गीताला बहार आली आणि चित्रपटात घेऊ लागले. इतकं केलं असताना का नाही, तर याचा प्रश्न माझ्याकडे, तर मी निशब्द होतो या सगळ्या गोष्टीत. तर मला माहीत नाही, पण त्यांना पद्मश्री मिळायला हवा होता. आम्ही खूप प्रयत्न केला होता, पण मला माहीत नाही. बघू, आम्ही प्रयत्न करून बघतो काय होतं आमच्याकडनं. असो, पण लोकशाहीर आहेत, त्याची दखल लोकांनी घेतलेली आहे. बिलकुल, हा एक महत्त्वाचा बाब आहे ह्याच्यामध्ये. या व्यतिरिक्त एक गोष्ट जाणून खास घ्यावीशी वाटते तुझ्याकडून, ते म्हणजे बाबांच्या कामाचा पसारा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण कामाच्या व्यतिरिक्त घरातले बाबा हे तूच आम्हाला सांगू शकतो. खूपच वेगळे आहे. तो एकदा हा प्रश्न कोणी विचारला नाही आहे, पण घरात बाबा काय म्हणतो ना, खूप असं लहान मुलासारखे होते. म्हणजे अरे मला हे दे रे, अरे मला चहा, 100 वेळा चहा प्यायचा.
100 वेळा चहा, त्यांना बाकी काही नको, खायला काही नको. तो चहा यासाठी की कोपऱ्यात बसून, एका ठिकाणी तुम्ही आमच्या घरात जर एंटर झाला असतात विक्रोळीमध्ये, तर त्या कोपऱ्यात बसून बाबा असा मांडी, अशी क्रॉस मांडी घालून असा बाबा, त्याच्या हातामध्ये लेटर पॅड असायचं आणि तो काही ना काहीतरी काव्य किंवा काही ना काहीतरी लिहित असलेला बाबा तुम्हाला दिसेल. असा आमचा बाबा होता. म्हणजे फार वेगळा होता आणि फार काय म्हणतो ना, मग आम्ही मॅच जर असेल, आता फुटबॉल मॅच, तर फुटबॉल मॅच जोपर्यंत ती पूर्ण मॅच संपत नाही, मी, माझा भाऊ आणि बाबा अख्खी रात्र आम्ही मॅच बघायचो. फुटबॉल मॅच असेल, तिथे क्रिकेट मॅच असेल, आणि मग त्यासाठी बाबा पैसे द्यायचे, घे पैसे, आणि खारी घेऊन ये, बटर घेऊन ये. हे सगळं आम्ही कॅन्टीन, आम्ही नाव ठेवलं होतं आमच्या किचनला कॅन्टीन, म्हणजे कॅन्टीन आमची चालू असायची. तर ते कॅन्टीनमधून घेऊन ये रे, ते घेऊन ये, असं बाबा हे करायचा. तर ते बरं, त्याचा एक विशिष्ट, त्याचा एक समोसा आवडायचा, जो सिटी बेकरी वरळी, तिथून तो मावा समोसा आणायचा. अप्रतिम लागतो बरं, तुम्ही खाऊन बघा, तुम्हाला बाबाची आठवण येईल. तो मावा समोसा घेऊन यायचा आणि तो जो कोणी घरी येईल त्याला तो खिलवायचा. मावा समोसा बेस्ट लागतो, खाऊन बघा. बरं, कुठून तरी मिठाई आणायचा, मिठाई खाऊन बघितली का तुम्ही, जो कोणी घरी येईल. म्हणजे तो एक वेगळाच होता, खवय्या पण होता, गवय्या पण होता. म्हणजे असा सगळा एक वेगळं कॉम्बिनेशन बाबाचं होतं. आणि घरात फार बोलायचा नाही, बाबांना खरंच ओरडायचा नाही. अगदी तो लिहित बसायचा. बरं, घरात हे केलं की नाही, ते केलं नाही, ह्याने हे जसं आपली आई बहीण ओरडाओरडी चालू असते ते सगळ्यांच्या घरात, तू हे उचललं नाहीस, तू ते केलं नाहीस, सगळं बाबा शांत, अगदी बुद्धांसारखे शांत एका कोपऱ्यात बसून ते त्यांचे तल्लीनतेने ते आत्मा एकदम डुबून गेलेले त्यांच्या काव्यामध्ये आणि त्याच्या कामामध्ये, असा बाबा आम्ही पाहिलेला आहे. आणि तेवढाच बापर भडकलेला बाबाही आम्ही पाहिलेला आहे. तर बाबा खूप घरात खूप सौम्य. भडकण्यावरून आठवलं, रट्टे पडले की अरे बापरे, अरे खूप पडले. गोट्या नाही खेळायच्या, गोट्या खेळून बापरे खूप. असा एक मारलाय मला रट्टा, मी एकदम 15 फुटावर जाऊन पडलेलो आहे, मारलाय मला. हे नाही, ये कुछ नाही खेळणे का, ये नाही करणे का. म्हणजे त्यांचं तसं काय म्हणणं होतं. पण हे असं हे नको, वाईट नको, हे चांगले राहा, चांगलं काम करा, चांगलं ऐका, चांगलं बोला, हे बाबाचं खूप होतं. बाबासारखा प्रेमळ माणूस मी पाहिला नाही. मी पराकोटीचा प्रेमळ, पराकोटी हा शब्द वापरतोय मी, पराकोटीचा प्रेमळ होता बाबा. आणि तेवढाच तो खूप असा चिडला तर, पण चिडणं किंवा हे प्रेम करणं त्याचं खूप आत्म होतं. प्रेम करणं त्याचं प्रत्येक माणसावर, अगदी विद्याधर गोखले येऊ देत, वामन होवाळ येऊ देत, प्रेमानंद गजवी येऊ देत, कोणीही महाराष्ट्रातला येऊ देत, तर तेवढंच त्याच्यावर प्रेम करणं. तो कुठल्या जाती धर्माचा आहे, कधी बाबाने कधीच आमच्या घरात ही कधी जातपात नव्हती. घरामध्ये येणारी वर्दळ, लोकसंग्रह बाबाचा खूप होता. हे असं सातत्याने चालू असायचं. मग अशा वेळेला घरच्या इतरांची चिडचिड नाही व्हायची का, आया माया? नाही, चिडचिड का नाही व्हायची याचं कारण सांगतो. कारण आमचं घर सगळं सांगीतिक घर होतं ना. कारण आई माझी, तुला माहित नसेल तर, आई दादा माझी उत्तम अभिनेत्री होती. उत्तम अभिनेत्री होती. तिला घरातनं खास घेऊन जायचे, बाय तुम्हाला सोडायला येतो, पण तुम्ही या नाटकात काम करा. इतकी सुंदर दिसायला होती आई आमची आणि खूप सुंदर काम करायची. त्याच्यामुळेच मला वाटतं बाबांना आवडली ती. प्रेम प्रगते भयंकर आहे. त्याचा वेगळा सेगमेंट होऊ शकतो आपण. म्हणजे नायगावचा किस्सा. नायगावहून बाबा विटीला एक कार्यक्रम करायला गेला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये आमच्या आईला त्यानं पाहिलं आणि तिथून त्यांचं सूत जुळलं. आणि मला वाटतं कदाचित खूप चांगली गोष्ट झाली की बाबाला ती भेटली तिच्या, आणि बाबाचंही आयुष्य आमच्या आईमुळे खूप मोठं झालं. आमच्या आईनं खूप बाबाला सांभाळलं. अगदी सुका भात खाऊन बाबा 2-2 महिने कार्यक्रमासाठी असायचा, तर घरात तिनं फक्त सुका भात खाऊन आम्हाला जगवलं. अशी आमची आई डोईवर मोळी घेऊन भाजी विकायला गेली, कित्येकांच्या घरातली धुनी भांडी केली. ते बाबाचं काम चांगलं व्हावं, त्याला त्रास होऊ नये, 2 रुपयाची मदत व्हावी म्हणून अनेक हे केलेत. आमच्या घरात खूप हे वातावरण असल्यामुळे घरी कोणी ओरडायचं नाही, काही नाही, उलट आनंद व्हायचा. विद्याधर गोखले असतील किंवा मतकरी साहेब यायचे किंवा कोणी यायचे, तर खूप आनंद व्हायचा आम्हाला. आमच्या सतत घरात कोण ना कोणतरी म्हणजे म्हणतात ना, घराबाहेर तुमच्या चपला जेवढ्या असतील तेवढी तुमची समृद्धी दिसते.
तसंच असायचं. आमच्या घरात नेहमी बाहेर चपला असायच्या आणि नेहमी आमची कॅन्टीन चालू असायची. तू समृद्धीबद्दल बोललास म्हणून हे लोकसंग्रहाबद्दल झालं, पण बाबाचे नायगावचे दिवस, आंबेडकरी चळवळीतले दिवस, त्यावेळेचे कार्यक्रम या संदर्भात जाणून घ्यायचं. बाबा लहानपणापासून म्हणजे आम्ही अहमदनगरहून आमचे आजोबा आले घेऊन बाबाला. त्याचा जन्म इथे आणि तिथे तो जो काही वस्ती होती ती सगळी आंबेडकराईट वस्ती होती किंवा ती तळागाळातल्या लोकांची, बहुजनांची होती. बीडीडी चाळ सगळे बहुजन राहत होते तिथे. आणि तिथे ती चळवळ आणि तेव्हा बाबासाहेबांचं विचार आणि हे सगळं है ना. आणि तो बघत होता की गरिबांचे हाल, हे ते 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 सगळं त्याने पाहिलं. आणि त्याची आई म्हणायची की इट्टला बाबासारखा शिकून मोठा हो. हा का करून राहिला इट्टला, बाबासारखा मोठा होशी होजो. तर होजो हे नागपूरकडची भाषा आहे. तर कारण आम्ही नागपूरवरनं नागपूरचा असा प्रवास करत करत अहमदनगर करत करत मुंबईचे. तर तो पगडा तो सगळा माझ्या आजीवर होता. आणि बाबाला सांगितलं गेलं तर की तू नुसता शिकू नको तर शिकव बी, लोकाला शिकव, लोकाला घडव. त्यातनं ही चळवळ उभी राहिली. आणि बाबा मला वाटतं 56-60च्या मध्ये बाबानं पहिला कव्वालीचा कार्यक्रम केला असेल. आणि तिकडे आंबेडकरी त्या कव्वाल्या सुरू असायच्या. म्हणजे कव्वाल्यांमधनं बाबासाहेबांचे विचार सांगायचे. उर्दू मराठी कव्वाल्या, उर्दू हिंदी कव्वाल्या, ह्याच्यातनं तेव्हा नवनीत खरे, तेव्हा गोविंद मशिलकर काका, तेव्हा प्रल्हाद शिंदे थोडे मला वाटतं कदाचित थोडे नंतर आले असतील. हो, तेव्हा ही सगळी मंडळी होती. श्रावण यशवंते, हे नाव कसं आपण विसरू. या सगळ्या मंडळींनी आंबेडकरी चळवळीला आणि खूप एक वेगळा आयाम दिला. तेव्हापासून वामनदादा कर्डक, ही सगळी दिग्गज मंडळी होती. या सगळ्यांनी एक वेगळा आयाम दिला. पण कव्वालीमध्ये मुक्तछंद जर प्रकार आणला असेल, आता मुक्तछंद आपण म्हणतो कशात आहे, काव्यात आहे, गझलेत आहे, बरोबर आहे. तो मुक्तछंद कव्वालीमध्ये आणणारा पहिला बाबा आहे. ही वेगळी गोष्ट आज आपल्या माध्यमातून कळते. या चळवळीमधनं बाबा वेगळे मग कव्वाली शिकला, गझल्स बाबा गाऊ लागला. कारण त्याचे कव्वाली गाऊ लागला उर्दू हिंदी. कारण शम्स लखनवी किंवा अजीज नाजा किंवा अब्दुल राव चाऊस, जानी बाबू हे त्यांचे मित्र होते. तर त्याच्यामुळे काय झालं की बाबाकडे शायर आणि शाहीर ही दोन्ही गोष्टी प्रगल्भतेने आले. मग आपण म्हणतो फक्त शाहीर होते, तर डब घेतला की बाबा पोवाडा गायचा. असं तुम्ही बोलणार नाही हा कव्वाल आहे आणि शाहीर गातोय. पण बाबा जेव्हा हार्मोनियम घेऊन बसायचा तेव्हा तो एक गायचा, न तस्वीर काम आएगी न माला काम आएगी, न तस्वीर काम आएगी न माला काम आएगा, न फौजे साथ देगी न रिसाला काम आएगा, तो अंधेरे में तो नेकी का उजाला काम आएगा, जो देगा राह हक में वो निवाला काम आएगा. असा बाबा, क्या बात है. जो देगा राह हक में वो निवाला काम आएगा. तुम ये माँ की सेवा कर ले पगले, क्या रखा है सजदे में. प्रार्थनेत तुम सर झुका रहे हो, झुकाओ, मगर माँ की सेवा कर ले पगले, क्या रखा है सजदे में, कि ये दोनों आलम छुपे हुए हैं माता जी के चरणों में. जहां में आकर जो ना अपनी माँ का हुआ, ना वो यहां का हुआ ना वो वहां का हुआ. सा से सकीना, सा से सावित्री, माँ से मोहम्मद, माँ से मदीना. हा आईचा शेर हा त्याला का सुचला, कारण त्याचा आईवर खूप प्रेम होतं. आई आजारी होत असताना तो खांद्यावर घेऊन आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचा. पैसे नव्हते. आईला खूप सांभाळलं. त्याच्यामुळे तो जेव्हा हे शेर म्हणायचा, आता मलाही भरून येत आहे, तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी यायचं. हे का होतं, तर असा माझा बाबा होता. तो ये कव्वाली हिंदी उर्दू, और ये कौन है, ये काला सा आदमी बैठा है यार, ये क्या गा रहा है, ये मुस्लिम है क्या, ये ममिडियन है क्या भाई, अपना है क्या, ये अपना नहीं भाई, ये नायगांव में रहता है, ये मराठी है, ये बंदा मराठी है. असं म्हणायचे. क्या बात करे भाई, ये इनके अल्फाज तो देखो भाई, ये कौन है, हमें नहीं लग रहा, ये कव्वाल लग रहे कोई. अशी उपाधी बाबाला मिळायची. म्हणजे असं काम तेव्हा चळवळीचं चालू असायचं. उर्दू मराठी हिंदी भाषेतनं पोटावर सुरे घेतलेत रे बाबाने. आंबेडकरी चळवळीसाठी बाबांना पोटावर सुरे घेतलेत. आणि अनेक कव्वाल, ज्या गायिका कव्वाल होत्या, त्यांना बाबांनी वाचवलं हे कोणाला माहित नाही.
आमची शिलादेवी असेल, त्याच्यानंतर काय म्हणू, आमच्या राणी रूपलता असतील. कारण तेव्हा ह्या सगळ्या खूप सुंदर, तरुणपणात सुंदर दिसायला होत्या. ते कसे गावचे जरा खोर कव्वाली, रात्रीची वेळ, तेव्हा तुमच्या बत्तींमध्ये आणि काय 1-2 हॅलोजन्समध्ये कार्यक्रम कव्वाली व्हायचे. रात्री सुटल्यानंतर मग हे मागे लागायचे. पण बाबा आमचे खूप हुशार होते. बाबा शेवटची बारी घ्यायचे आणि बाबा म्हणायचे, कव्वाल मंडळी, पुरुष मंडळी थांबून असायची तिकडे, बाबा गात असायचे. आता बाबाचं गाणं संपलं की बंद, पण तिकडे ते चालू असायचं. त्यांना सांगायचे, आधी महिलांना पळवा. बाबांचा हा आयडिया, बाबांची आयडिया असेल. मग ते हळूहळू पळवायचे आणि मग ते नंतर बाबा कार्यक्रम संपल्यानंतर जाहीर करायचे, आता कार्यक्रम संपला. तोपर्यंत महिला वर्ग खूप पुढपर्यंत निघून जायचा, लोकांच्या हाताला यायचं नाही. बाबाच्या एक हार्मोनियम होती, असं उलट केली की त्याच्यात सूर ते सगळे हे असतात, तर त्याच्यामध्ये सुरा असायचा. आता हा सुरा का, तर तो टार्गेट लोकांसाठी असायचा, किंबहुना स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, पण कोणावर उगारण्यासाठी नाही. तर बाबा सूर आणि सुरा दोन्ही घेऊन फिरायचा. कारण काळ तसा होता. लोकांना ते पटत नव्हतं की तुम्ही बाबासाहेबांचे विचार सांगताय आणि या सगळ्या गोष्टी. पण बाबाने तग धरली, बाबाने माणूस जगवला, एवढंच मी म्हणेन. अण्णाभाऊ साठेंबद्दलची आठवण आहे ती नायगावमधली. हा, बाबा आणि अण्णाभाऊंचं एक खूप वेगळं नातं होतं. जसं अण्णाभाऊंचं महाराष्ट्रावर होतं, महाराष्ट्रावर प्रेम होतं, मराठी भाषेवर, माणसावर प्रेम होतं. अण्णांचं तसंच या दोघांचं प्रेम होतं. अगदी 6 ते 7 वर्षाची भेट असेल. बघा मी काय म्हणतो, 59ला अण्णा गेले, जर मी चुकत नसेल तर, आणि 62 ते 63ला बाबांची आणि यांची गाठभेट झाली. पण बाबांचं गाणं ऐकलं होतं त्यांनी आधी, कव्वाल्यांमधनं कुठून तरी ऐकलं होतं. मग आकाशवाणी, दूरदर्शन जे मला वाटतं 60-62ला सुरू झालं, तेव्हा ऐकलं होतं कुठेतरी गाणं. म्हणे, मी विठ्ठलराव तुम्हाला ऐकून होतो. बाबा भेटायला गेले चिरागनगरला, आणि भेटल्यानंतर चिरागनगरमध्ये म्हणे, ते हे कुठे राहतात हो? कोण म्हणलं? ते अण्णाभाऊ साठे. हिथं बघा हो तुम्ही, आता ती त्यांची ही होय, हा ती तिथं मागं जा, वाडीला कपडे वाळत असतेली, आणि तिथं जा, तिथंच त्यांची झोपडी आहे बघा. तर बाबा आपले चिखल तुडवत, चिखलात पाय आहे की पायात चिखल आहे, असं बाबाचं वाक्य होतं. हे कळत नव्हतं. मग इतकं पाण्यात चिखल आहे की चिखलात पाणी आहे कळत नव्हतं. तुडत तुडत त्यांच्या घरापर्यंत बाबा पोहोचतो, त्यांच्या झोपडीपर्यंत पोहोचतो. झोपडीचं दार खाली आहे, बाबा हात लावतोय, खाली वाकून बघतो, तर त्या एकाच खुर्चीवर सफेद सदऱ्या आणि लेंग्यामधली एक आकृती बसलेली आहे, जिचा दांडा तुटलेला आहे. ज्या खुर्चीचा एका टेबलावर बसून अण्णाभाऊ साठे काहीतरी लिहित होते. आणि बाबांनी आवाज दिला, अण्णा. अण्णांनी मागे वळून पाहिलं, अरे विठ्ठल. विठ्ठलाची मूर्ती माहीत होती बाबाला कशी आहे, बघितलं कधीच नव्हतं, पण त्यांना बघितल्या क्षणी बाबाला, अरे विठ्ठल ये आत. बाबा आत गेला, उभा राहिला, बसायला काही नव्हतं. बाबा म्हणतात की वहिनीबाई आमची चुलीपाशी बसली आहे, डोक्याला हात लावून, आणि भांडी वासून पडली आहेत की आता जेवणाला काय करायचं. पण अण्णांना त्याची फिकर नाही. अण्णा आपले लिहित बसले होते. एक टाकी लिहिणारा अण्णा, असं माझ्या बाबाने वर्णन केलंय. बाबांसमोर ते लिहित बसले होते, कुठेही खाडाखोड नाही. एक टाकी सुंदर अक्षरात बाबाने लिहिलं. कोणीतरी आला, त्याला बाबा अण्णांनी ताब्यात दिलं आणि तो गेला. बाबांना काय, त्यांना अण्णांना काय दिलं नाही दिलं काहीच नाही. हे घे बाबा, घेऊन जा, असं अण्णा अनेक वेळा करायचे. असा प्रवास तिथपासून ते नायगावपर्यंत, चिरागनगर पासून ते नायगावपर्यंत अण्णाभाऊ साठे घरी चालत यायचे आणि जेवायला यायचे. ते बाबाबरोबर खूप मोठा, खूप घनिष्ठ संबंध होता. बाबाला ते म्हणलेही होते की अरे विठ्ठल, मी जर जगलो वाचलो ना, तर तुला मी रशियाला घेऊन जाईन. आणि मला तर असं वाटतं, आई अशी नेहमी म्हणते की इतके संबंध चांगले होते की अण्णा जर आणखी काही वर्ष जगले असते, ती सगळी इस्टेट, सगळं तुझ्या बाबाच्या नावावर केलं असतं. इतकं प्रेम होतं, इतकं प्रेम, म्हणजे सख्यापेक्षाही बाबावर खूप प्रेम होतं. आणि बाबांचंही त्यांच्यावर खूप प्रेम होतं. त्याच्यामुळे म्हणतो ना की लोकसंगीताची आणि काव्याची आणखी जाण अण्णांमुळे त्यांच्यात आणखी काय म्हणतात दृढ होत गेली. लोकसंगीत आणखी जवळ होत गेलं, आणखी ग्रामीण भाषा
वाचायला लागले बाबा, त्या अण्णांमुळे आणखी जवळ येत गेलं. आणि अण्णा गेल्यानंतर, म्हणजे अण्णा असताना बाबा, ते अण्णा गेल्यानंतर मला वाटतं जवळजवळ 40-50 वर्ष माझी मैना जिथे योग येईल तिथे बाबा गायचा आमचा. अण्णाभाऊंची माझी मैना आणि अमर शेखांची आठवण केल्याशिवाय बाबाचा कार्यक्रम पूर्ण व्हायचा नाही, असं प्रेम अण्णांवर होतं. अण्णा जायचे, नायगावमधनं निघाले की आमच्या आईला म्हणायचे, बाय 2 आणे दे ना. ते कशासाठी? विडी ओढायला. विडी ओढत ओढत ते जायचे, जेवायचे, आईच्या हातचे खूप जायचे. खूप आई आशीर्वाद दिलेले आहेत आम्हाला. म्हणजे अण्णांचे खूप अनंत उपकार आपण म्हणूया आमच्या या घराण्यावर आहेत आणि बाबांवर आहेत. ते विसरता येणं कठीण आहे. आणि या महाराष्ट्रावर तर त्यांनी अनंत उपकार केले. अण्णांचा विषय निघालाय आणि थोड्या वेळापूर्वी तू माझी मैना बोललास. आज त्याची एक आठवण, त्या दोघांची पण, 2 दिग्गजांची आठवण माझी मैना होऊ देत. माझी मैना, माझी मैना हो, माझी मैना हो, माझी मैना. माझी मैना गावाकडे राहिली. मी हे गातोय जो बाबा गायचा, ज्या पद्धतीने गायचा, ज्या चालीमध्ये बाबाने गायली, ही त्याने वेगळ्या पद्धतीने शैलीत गायचा, त्याच शैलीत अजूनही आम्ही गातो. आम्ही यात जराही फरक केला नाही, आम्ही यात जराही फिल्मी गात नाही. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भती आकायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भती आकायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भती आकायली. वतीव बांधा रंगवाळा कोर चंद्राची, उदात्त गुणाची, मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची. अन हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी, सतीच कांती, घडीव पुतळी सोन्याची, अन नवनवतीची काडी दवण्याची, अन रेखीव भोवया कमान जणू इंद्रधनुची. हिरकानी हिऱ्याची, अन काठी आंधळ्याची, न तशी ती माझी गरीबाची मैना रत्नाची खान. मैना रत्नाची खान, माझा जीव की प्राण, नसे सुखाला वाण. हिच्या गुणाची झक्कड म्या गायली, माझ्या जीवाची भतिया कायली. क्या बात आहे, क्या बात आहे. शाहीर विठ्ठल उमप बरंच काही पाठी सोडून गेले. त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे नंदे उमपची गायकी. म्हणजे यासाठी अंगावरती काटा आला, अक्षरशः अंगावरती काटा आला. मी काहीच नाही. एक म्हणजे हा क्षण खूप भावुक करणार आहे, पण जसं अण्णांबद्दल तू सांगितलंस तसंच एक महत्वाचा भाग म्हणजे शाहिरांचं जांभूळ आख्यान. हो, माइलस्टोन, जे पुढे तू कंटिन्यू केलंस आणि ते जवळजवळ 200 प्रयोगांपर्यंत आता तू आणतोयस. ह्या जांभूळ आख्यानाची सुरुवात कशी झाली? तुझ्याबरोबर कधी काही शेअर केलंय का? जांभूळ आख्यानाची सुरुवात मी रिहर्सल्स पाहिलेल्या आहेत त्याच्या. आम्ही प्रयोगही बघायला जायचो. म्हणजे 90 साली आपण म्हणूया, आणि 90-91ला हे नाटक आलं होतं INT तर्फे, प्रायोगिक रंगभूमीवर आपण म्हणू ते करणारे. तर त्याने प्रोफेशनली हे नाटक सुरुवात केली. आणि एक रिसर्च म्हणून हे INT करत असतं. पण त्यानंतर प्रोफेशनली बाबा 75 प्रयोग झाल्यानंतर हे नाटक बंद पडलं. म्हणजे ते तेवढंच त्यांचं असतं, INTचं एक 75-50 प्रयोगाचं पुरतंच असतं. पण ते बंद पडल्यानंतर अनेकांचं म्हणणं होतं की हे नाटक परत जिवंत झालं पाहिजे. पण तो त्यांचा INTचा क्रायटेरिया असल्यामुळे ते नाटक तेवढ्यापुरतं होतं. पण 2005ला पुन्हा एकदा बाबानेच सुरुवात केली. आमची गाडी आम्ही विकली, दागिने आम्ही गहाण ठेवले, आणि पुन्हा एकदा कॉस्ट्युम शिवले गेले, तारखा घेतल्या गेल्या, रिहर्सल्स सुरू झाले, आणि पुन्हा एकदा जांभूळ आख्यान उभं राहिलं. ते बाबा जाईपर्यंत 2010पर्यंत बाबा 1 महिन्यानं गेला. पण 1 महिन्यापूर्वीपर्यंत दोन्ही पायात पाय सुजले असताना बाबांनी जवळजवळ 10 किलोचे घुंगरू पायात बांधले असतील, आणि तो नाचत होता. अख्खं नाटक त्याने
जांभूळ आख्यान केलं, कारण जांभूळ आख्यान हा त्याचा श्वास होता. कारण एक वेगळ्या पद्धतीचं एक एक काय म्हणूया सत्य असत्याची गोष्ट होती. तिथे नीती अनितीची गोष्ट आहे त्या नाटकामध्ये. जर कोणी बारकाईनं पाहिलं तर ते इतकं सुंदर नाटक राजाराम भाऊ गोंधळी हे करत असत. तो जर्म घेऊन सुरेश चिखलेने हे नाटक लिहिलं. त्याचं एक प्रायोगिक रंगभूमीवर किंवा एक विस्तारित स्वरूपात प्रोफेशनली आलं, जे राजाराम भाऊ गोंधळी करायचे. जो अंगरखा घालायचे राजाराम भाऊ, तसा बाबाने 43 मीटरचा शिवला होता. पण बाबा गेल्यानंतर खूप ओरडा झाला, तुम्ही नाटक का करत नाही? आम्हाला व्यक्ती भेटत नव्हती बाबासारखी, जी बाबासारखी करेल. पण एक दिवशी मीच, मला इथे अच्युत ठाकूरांची आठवण येते. आज अच्युत ठाकूर आपल्यात नाहीत. मला अजित भगतांची आठवण येते, सुरेश चिखलेंची येते. हे तिघेही बाबा आहेत, कोणीच आज राहिले नाहीत. पण त्यांचं नाटक अजूनही आहे आणि आम्ही ते करणार आहोत. 2012ला मी परत एकदा सुरुवात केली आणि आत्तापर्यंत 199-198 प्रयोग आमचे झालेले आहेत. थोडे कमी झाले कारण मी गरीब माणूस आहे. मला जेवढी ताकद असते तेवढे मी ते प्रयोग करायचो. इतर कोणी मंडळी प्रयोग घ्यायला जास्त आली नाही. मला माहीत नाही हे महाराष्ट्रात का घडलं, पण मी ते करायचा प्रयत्न करतोय. मी बाबासारखं तर करू शकत नाही, तेवढी माझी कुवत नाही, माझी लायकी नाही. पण ते टिकवण्याचं काम, त्याची जी शैली आहे ते टिकवण्याचं काम मी निश्चित करतो, एवढं मला नक्की माहिती आहे. बघू आता पुढे. आम्ही अजून 200वा प्रयोग आता आमचा आम्ही या पुढच्या येणाऱ्या वर्षात आम्ही करणार आहोत. आणि नवीन सेलिब्रिटी आणि नवीन तरुण सगळी मंडळी घेऊन आम्ही पुन्हा एकदा जोशात जांभूळ आख्यान अर्थात जांभूळ आख्यान म्हणजे महाभारत अर्थात जांभूळ आख्यान पुन्हा एकदा रंगमंचावर तो संबळ कडाडणार आहे. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राला लोकनाट्याच्या लोकसंगीताच्या परंपरेत न्हावून निघता येणार आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही विठ्ठल उमप, लोकशाहीर विठ्ठल उमप यांना जिवंत ठेवण्याचं परिपूर्ण काम करताय. बिलकुल. ओके. या सगळ्यामध्ये थोडंसं पाठी भूतकाळामध्ये अगदी सरते शेवटी आपल्या मुलाखतीच्या, ते म्हणजे बाबांचं नागपूरच्या दीक्षाभूमीवरती अचानक जाण्याचा, निरोप घेण्याचा जो क्षण होता, त्यावेळेला नंदेश तू कुठे होतास? आणि बापरे, मी त्याच्या पूर्वीची थोडीशी घटना सांगेन. काही लोकांना माहीत नाही ती, आपण आज बोलतो आहोत. घटना अशी होती की आदल्या रात्री बाबा आजारीच होते 3-4 महिन्यापासून. कदाचित ते थांबून होते. माझं वाक्य बघा मी काय म्हणतोय. ते थांबून होते. त्यांनी श्वास रोखून धरला होता, मृत्यू रोखून धरला होता आणि त्यांचं इच्छामरण होतं. ते जिथे गेले दीक्षाभूमीवर, त्या रंगमंचावर गेले, त्या काय म्हणतो ते कार्यक्रम करता करता गेले. ही त्यांची इच्छा होती की त्याच रंगमंचावर गाता गाता, आणि दीक्षाभूमीवर योग आलेला आहे. वत्सला म्हणजे माझी आई, तिला म्हणले 4 महिन्यापूर्वी की वत्सा बघ, योग चालून आलाय आणि अशा पवित्र ठिकाणी जर मला मरण आलं तर किती चांगलं होईल. अहो काही पण बोलू नका तुम्ही वगैरे असं बोलून आईने तो विषय टाळला. तिला कळलं नाही, पण बाबाच्या नक्की निश्चित खात्री होती की मला जर मरण यावं तर इथंच यावं, आणि तसंच झालं. पण आदल्या सकाळी आम्ही निघालो. बाबाने आदल्या रात्री काहीतरी मला वाटतं लिहून ठेवलं होतं. ते काय होतं मी आत्ता सांगतो तुम्हाला. आम्ही फ्लाईटमध्ये बसलो. बाबाची तब्येत ठीक नव्हती. मी टॅक्सी घेऊन गेलो. बहिणीने सांगितलं की गोळ्या आहेत, जरा लक्ष दे. तर बाबा थकले होते, मला समजत होतं, खूपच डाऊन झाले होते. म्हटलं आता रात्री प्रोग्राम आहे, आता कसं गाणार आहेत, काय करणार आहेत. पण मी बसलो फ्लाईटमध्ये आणि बाबा काहीतरी लिहू लागले. तर बाबा तिथे शेवटचं गाणं लिहित होते. ते गौतम बुद्धांचं शेवटचं गाणं होतं, गौतम बुद्धांवरचं. मला त्यांनी दाखवलं. म्हटलं पप्पा जरा मीटर चुकतोय, इकडे थोडंसं असं काहीतरी आपण केलं तर. मग त्याने ते मीटर चेक केलं. बाबा झोपी गेले. मला सांगितलं माझी पाठ दाब. तर मी फ्लाईटमध्ये त्यांच्या बाजूला बसलो, तर पाठ दाबून दिली आणि आम्ही कार्यक्रमाला गेलो. अख्खा कार्यक्रम रिहर्सल केली. रिहर्सल अख्ख्या गाण्यांची केली. आम्ही कपडे घालून तयार झालो. आम्ही सगळं सामान लावत होतो. गाणं सगळं सुरू झालं आणि बाबांनी तिकडे जयघोष केला, जय भीम, नमो बुद्धाय असं म्हणत ते स्टेजवर कोसळले. आणि कोसळल्यानंतर सगळा हलकल्लोळ झाला. लोक विखुरले की लोकांना कळेना की काय झाले बाबाला. आणि बाबा कोणी आमचे भाऊ पाय चोळतायत. मी माझ्या बाबाला माझ्या या डाव्या हातावर घेतलं होतं आणि मला असं वाटतं बाबाचा तिथेच बाबानं श्वास शेवटचा त्याच मंचावर घेतला जिथे ती पावन भूमी आहे.
बाबा तोपर्यंत मग आम्ही घेऊन गेलो. पण मला कळेना की मी आता काय सांगू, की बाबानं माझ्या हातावर प्राण सोडला आहे. एका डोळ्यात अश्रू आहे, एका डोळ्यात हसू आहे. मला कळत नाही की तो आनंद काय मला कसं एक्सप्रेस करू, मला कळत नाही. मिक्स इमोशन्स आहेत त्या, की इतक्या मोठ्या दिग्गजात माझा बाबा माझ्या हातावर जावा. आणि तो असा आम्हाला कोणालाच अनपेक्षित होतं. घेऊन गेल्यानंतर हॉस्पिटलला तो घोषित केले की ते 10-15 मिनिटाच पूर्वीच गेलेले ते रंगमंचावरच आणि माझ्याच हातावर जाणं बाबाने. आणि त्याच सकाळी माझ्या पाठीवर हात मारून सांगणं, मी पुढे बसलो होतो, की नंदू, पणन खात्याचा कार्यक्रम 28 तारखेला आहे, तू गातोयस. मला काही कळेना. म्हटलं मी कशाला गातोय, तुमचा कार्यक्रम आहे. बघा 26 तारखेला सकाळी तू गातोयस. माझ्या पाठीवर हात मारला आणि मला म्हणाले तू गातोयस. म्हटलं हो ते बघू आपण नंतर. बाबा 26ला रात्री जावे, मला फोन यावा बाबाला अग्नी देताना. बघा मी इथे बाबाचं प्रेत आणलं, बाबाचं प्रेत आम्ही सरणावर ठेवलंय, अग्नी दिला आणि आम्ही शांत उभे होतो. आणि तिथे एक फोन येतो माझ्या नावाने की उमप आहेत का. मला फोन येतो, बाबाला मी बघतोय जळताना. बरोबर आहे, बाबाला आम्ही अग्नी देऊन उभा आहे. आता अग्निपरीक्षा काय असते हे कुणी अनुभवली की नाही मला माहीत नाही, पण मी अनुभवली. अग्निपरीक्षा काय असते तर बाबा जळतोय आणि मला एक फोन येतोय, डोळ्यातनं अश्रू वाहत आहेत आणि मला एक फोन येतो की उद्या पणन खात्याचा कार्यक्रम आहे नंदेशजी, 7 वाजता तुम्ही वायबीला येताय ना. आणि मला बाबाचे शब्द आठवतात की नंदू मी नाही आहे, तू जातोयस पणन खात्यात, गायचं आहे तुला. तर ते मला शब्द आठवले आणि बाबा जळतोय आणि मी तिथे म्हटलं की हो मी येतोय. आम्ही 1:30 वाजता घरी पोहोचलो आणि सकाळी 6:45 वाजता मी वायबीला हजर होतो. पणन खात्याचा कार्यक्रम होता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार साहेब सगळे होते आणि मी तिथे महाराष्ट्र गीत जो बाबा गाणार होता, तो बाबाने दिलेला शब्द मला, ती कमिटमेंट मला पाळायची होती आणि मी तिथे कमिटमेंट केली. ती अग्निपरीक्षा माझ्यासाठी असेल असं मला वाटतं, की हा जातोय की नाही, की हा भावनेमध्ये गुरफटून इथेच थांबतोय. मी गेलो म्हणजे तो क्षण खूप, तो अख्खाच तो आठवडा माझ्यासाठी आजही बाबा असं वाटत नाही गेलाय. गाडी चालवत असताना मला असं वाटतं की बाबा बाजूला बसलाय आणि माझं गाणं ऐकतोय. मी त्याच्यासाठी कधी कधी कव्वाली लावतो गाणं माझ्या गाडीत, कारण बाबाला कव्वाली गझल खूप आवडायची, तर त्याच्यासाठी लावतो, माझ्यासाठी नाही. आणि आम्ही दोघे एन्जॉय करतो. बरं, हे चमत्कारिक वाटेल, चमत्कार नाही, मी विश्वास ठेवत नाही, पण हे मला असं वाटतं की बाबा शेजारच्या सीटवर बसलाय आणि कव्वाली आम्ही दोघे एन्जॉय करतो. क्या बात. आज बाबा तुझ्या रूपाने का होईना पण आमच्यामध्ये आहे. आणि मला असं वाटतं की ज्या महाराष्ट्र गीताने खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ते महाराष्ट्र गीत एकदा होऊन जाऊ देत आणि आपली तीच सांगता असेल. महाराष्ट्रासाठी, बाबासाठी, तमाम कलाकारांसाठी, साहित्यिकांसाठी, तुमच्यासारख्या तमाम पत्रकारांसाठी, ज्यांनी महाराष्ट्र जगवला, वाढवला, त्यांच्यासाठी. आणि एक मला आनंदाची गोष्ट सांगावीशी वाटते की या महाराष्ट्र गीताला राज्यगीताचा दर्जा मिळाला आहे आणि त्या राज्यगीताचा दर्जामध्ये आमचा आवाज आहे. ही खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी भाग्याची आहे. ते महाराष्ट्र गीत. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमथडीच्या तटाराया यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र माझा. भीती नामा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, अस्मानीच्या सुलतानीला, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा शिव गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजाला, देश गौरवासाठी झिजाला,
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. याच्यापेक्षा वेगळी चांगली सांगता काही असू शकत नाही. अरे संदेश